Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem number 2 देवा तुझी किती from second standard. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीची देवा तुझी किती या कवितेचा अर्थ आणि स्वाध्याय बघणार आहोत. आपल्याला पान नंबर 7 वर कविता क्रमांक 2 देवा तुझी किती ही कविता दिलेली आहे. अतिशय सुंदर छान अशी ही कविता ग. पाटील यांनी लिहिलेली आहे. चला तर मग आता कवितेला सुरुवात करूया. देवा तुझी किती. ऐकूया, गाऊया. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. इथे कवी काय म्हणत आहेत की देवा तुझे आकाश अतिशय सुंदर आहे आणि या आकाशातील सूर्य हा सर्वत्र सुंदर प्रकाश देतो. पुढील ओळी बघूया. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. तर आकाशामध्ये सुंदर चांदण्या आहेत, चंद्र आहेत आणि या सुंदर चंद्राचे सुंदर चांदणे पडत आहेत. पुढील ओळी बघूयात. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. ही झाडे कशी आहेत तर सुंदर आहेत आणि या झाडांवर जी पाखरे आहेत ती अतिशय गोड अशी गाणी गात आहेत. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. तर कवी इथे सांगत आहेत की या सुंदर वेलींवर सुंदर अशी फुले फुललेली आहेत आणि या फुलांप्रमाणेच देवा आम्ही तुझी मुले आहोत. असे वर्णन कवी ग. पाटील यांनी देवा तुझी किती या कवितेत केले आहे. आता आपण देवा तुझी किती या कवितेचा स्वाध्याय बघूयात. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. सुंदर प्रकाश कोण देतो. उत्तर सुंदर प्रकाश सूर्य देतो. प्रश्न 2. सुंदर चांदणे कशाचे पडते. उत्तर सुंदर चांदणे चंद्राचे पडते. प्रश्न 3. चांदणे कशाला म्हणतात. उत्तर चंद्राच्या प्रकाशाला चांदणे म्हणतात. प्रश्न 4. गोड गाणी कोण गात आहेत. उत्तर गोड गाणी पाखरे गात आहेत. प्रश्न 5. मुले कोणासारखी आहेत. उत्तर मुले फुलांसारखी आहेत. प्रश्न क्रमांक 6. देवा तुझी किती हे गीत कोणी लिहिले आहे. उत्तर देवा तुझे किती हे गीत ग. पाटील यांनी लिहिले आहे. आता प्रश्न क्रमांक 2. समान अर्थाचे शब्द लिहा म्हणजे समानार्थी शब्द. देव ईश्वर, आकाश आभाळ किंवा नभ किंवा गगन, प्रकाश उजेड, सूर्य सूर्याचा समानार्थाचा शब्द रवी किंवा भास्कर किंवा दिनकर, चंद्र शशी चांदोबा सुधाकर, चांदणे चंद्रप्रकाश चंद्रिका कौमुदी, झाड म्हणजे वृक्ष किंवा तरु, पाखरू पक्षी खग अंडज द्विज. प्रश्न क्रमांक 3. नादमय शब्द कवितेतून शोधून लिहा. जसे की आकाश प्रकाश, पाखरे बरे, फुले मुले. अनेक लिहा मीन्स अनेक वचन लिहा. चांदणी चांदण्या, झाड झाडे, पाखरू पाखरे, फूल फुले, वेल वेली, गाणे गाणी, मूल मुले. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा म्हणजेच अपोजिट वर्ड्स. देव दानव किंवा राक्षस, तुझे माझे, सुंदर कुरूप, प्रकाश अंधार. प्रश्न क्रमांक 6. हे शब्द असेच लिहा. सुंदर प्रकाश सूर्य पाखरे चंद्र आणि आम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता दुसरीची देवा तुझी किती ही कविता व तिचा स्वाध्याय बघितला. तेव्हा आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.